हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं सई किचन ब्लॉगच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याचे घारगे किंवा वडे. तुमच्याकडे जे काही म्हणतात ते, तर आमच्याकडे वडे म्हणतात. तर आज आपण बनवणार आहोत अगदी टम्म असे फुगणारे आणि खूप हेल्दी आणि टेस्टी अशी आज रेसिपी आहे. तर इथे बघा मी भोपळा घेतलेला आहे. हा भोपळा जो आहे तो माझ्या मम्मीने पाठवून दिलेला आहे माझ्यासाठी. तर म्हटली खूप दिवस बनवले नव्हते, तर आज म्हटलं याचे वडेच करून टाका. आणि तिने आवर्जून सांगितलं होतं की याचे वडे बनव म्हणून, म्हणजे घारगे बनव म्हणून. तर भोपळा कट करून घेतला आहे अशा प्रकारे. आता याला मी खिसून घेणार आहे. तुम्ही साल काढून असं बारीक बारीक चिरून घेतला तरी चालेल, पण साल काढणं खूपच कठीण होतं, कारण ते माझ्याकडून नाही झालं. मी असं बारीक बारीक खिसून घेतलेलं आहे आणि छानपैकी खिसून घेतला. त्यासाठी एक वाटी इथं मी बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे. भोपळ्यामध्ये सुद्धा गोड असतो भोपळा, त्यामुळे गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथं मी भोपळा जो आहे तो कढईमध्ये घेणार आहे शिजवून. तुम्ही कुकरमध्ये लावला तरी चालेल. तर इथं मी भोपळा घेतलेला आहे कढईत काढून, आणि त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला गूळ जो आहे तो घालून घेतलेला आहे. छानपैकी असं मिक्स करून घेतला आणि इथं 15 मिनिटासाठी छानपैकी भोपळा जो आहे झाकण ठेवून शिजवून घेणार आहे. कुकरमध्ये सुद्धा तुम्ही शिजवून घेऊ शकता. तर इथे भोपळा जो आहे तुम्ही पाहू शकता शिजवून घेतलेला आहे. आता आपण याला मळून घेणार आहे. तर इथं शिजवलेला भोपळा जो होता तो एका मोठ्या भांड्यामध्ये, म्हणजे परातीमध्ये मी काढून घेतला छानपैकी. आणि तुम्ही जर इथपर्यंत हा व्हिडिओ पाहत असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. इथं जे आहे ना, मी इथं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. शिजवलेला भोपळा जो आहे तो एका परातीमध्ये काढून घेतला आणि 3 ते 4 चमचे इथं मी बेसन पीठ घातलेलं आहे. तुम्ही तांदळाचे पीठ सुद्धा इथे वापरू शकता. तांदळाच्या पिठाने आपले वडे जे आहेत ते खूप असे कुरकुरीत असे होऊन जातात. तर इथे मी घातलेले आहे वेलची पावडर, पांढरे तीळ घातलेले आहे, चवीनुसार मीठ घालून छानपैकी असं घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे. आता इथे मी थोडा रेस्ट करण्यासाठी इथं ठेवून देणार आहे 10 ते 15 मिनिट. झाकण ठेवून इथं मी बाजूला ठेवून दिलेलं आहे. 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपले कणिक जे आहे ते छानपैकी म्हणजे तयार झालेले आहे. वडे करण्यासाठी पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे. इथं कढई ठेवलेली आहे गॅसवरती, त्यामध्ये तेल घातलं आणि तेल जे आहे छानपैकी इथे वडे तयार करण्यासाठी तळण्यासाठी जे असं तापवून घेतलेलं आहे. एका साईडला मी पोळपाटावरती एक सुती रुमाल घेतलेला आहे आणि त्याच्यावरतीच आता आपण जे आहे वडे असे थापून घेणार आहे. आपल्याला हव्या त्या आकारामध्ये छोटे मोठे किंवा एखाद्या पुरीच्या साईजचे वडे आपण इथे थापून घेणार आहे. मी अशा प्रकारे वडे जे आहे ते थापून घेतलेले आहे. ओल्या सुती रुमालावरती मी ओला करून घेतला आणि त्यावरती एक छोटीशी पुरी अशी बोटाच्या साहाय्याने अशी थापून घेतलेली आहे. छानपैकी पुरी अशी, म्हणजे आपले वडे जे आहे ते छानपैकी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे अगदी टम्म असं फुगलेलं आहे. खूप छान आणि टेस्टी झाले होते. तुम्हाला खरंच सांगते, अगदी तेलातून कढईतून बाहेर काढता क्षणी काही शिल्लक राहिले नव्हते. जेवढे वडे मी बनवले होते तेवढे एका म्हणजे आमच्या नाश्त्यामध्ये संपूर्णपणे संपून गेलेले होते. खूप छान आणि टेस्टी असे झाले होते. अगदी टम्म असं आपला वडे जे आहेत म्हणजे भोपळ्याचे घारगे असे तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे छानपैकी मी तळून घेतलेले आहे. बाकीचे राहिले होते ते सुद्धा मी अशा प्रकारे तळून घेतलेले आणि सर्व वडे जे आहेत ते असे टम्म असे फुगलेले आहेत. खूप छान आणि हेल्दी अशी रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा. बघा तुम्ही पाहू शकता एका प्लेटमध्ये मी तसे काढून घेतलेले आहेत. खूप छान असे टम्म असे फुगणारे हेल्दी लाल भोपळ्याचे घारगे किंवा वडे आपले तयार आहेत. तुम्ही हे 3 ते 4 दिवसासाठी प्रवासासाठी जाणार असाल तर ही बनवून नेऊ शकता. अगदी टिफिनमध्ये सुद्धा किंवा एक साईड डिशमध्ये स्वीट डिश म्हणून तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे इथे आपले लाल भोपळ्याचे वडे जे आहेत ते पूर्णपणे रेडी झालेले आहेत. किती छान असे टम्म असे फुगले तुम्ही पाहू शकता. खूप छान आणि हेल्दी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा.